बाहेर असा छान पाऊस पडतो आहे आणि खिडकीत बसून गरमागरम कॉर्न सूप प्यायची इच्छा झाली. आणि मग काय कॉर्न सूप घेतलं बनवायला आणि अगदी सगळ्यांच्या घरी असणाऱ्या वस्तू ह्याच त्याच्यामध्ये वापरलेल्या आहे. या सूपामध्ये कॉर्नस्टार्चचा अजिबात वापर केलेला नाही आहे, पण तुम्ही टेक्स्चर बघू शकता. अगदी परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे बघू शकता आणि थिकनेस बघा अगदी परफेक्ट आहे. आणि असं अपिअरन्स यायसाठी आपण त्याच्यामध्ये जो पदार्थ वापरला आहे ना तो पण अतिशय हेल्दी असा पदार्थ आहे. रंग बघू शकता अगदी परफेक्ट आलेला आहे. हे सूप तुम्ही पावसातच नाही छान थंडीमध्ये पण पिऊ शकता. आपलं कॉर्न सूप वाटलं पाहिजे म्हणून आपण थोडे कॉर्न तर त्याच्यामध्ये टाकून घेऊयास. तुमच्याकडे जर रस असेल ना, आपण जे टोस्ट म्हणतो ते असेल ना, त्याचे तुकडे करून टाका. आहा मस्त लागतायत. एकदा हा पण अनुभव तुम्ही घेऊन बघा. थोडं गार्निशिंग तर झालं पाहिजे आपण, कारण तेल तूप इथे काहीही वापरलेलं नाहीये, त्याच्यामुळे ही फ्रेश घरचीच मलाई आहे ती आपण याच्यामध्ये टाकून देऊ. आणि वाह क्या बात है, सुपर असं आपलं सूप दिसत आहे. म्हणजे अगदी दिसायला तेवढं टेम्पटिंग दिसते आहे, अर्थात चवीला पण ते खूप छान झालेलं आहे. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि सध्या मार्केटमध्ये भरपूर मका आलेला आहे, म्हणजे हा सीझनच आहे. या सीझनमध्ये भरपूर मका येतो विकायला. आणि आज आपण स्वीटकॉर्नचं सूप बनवतोय. आजकाल तर सगळीकडे अवेलेबल असतात स्वीटकॉर्न, जिथे नसेल तर तुम्ही नॉर्मल जे व्हाईट कॉर्न असतं ना त्याचं पण सूप बनवू शकता. आपण रेसिपी बघणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघू. तर मक्याचे सूप बनवण्यासाठी आपल्याला हे मक्याचे दाणे लागतात. तर बघू शकता हे स्वीट कॉर्न आहे, कारण थोडेसे गोडसर असतात म्हणून याला स्वीट कॉर्न म्हणतात. तर हे एका गंजामध्ये आपण टाकून घेऊ. 1 आणि पाव बाऊल आहे, म्हणजे हे सव्वा बाऊल आहे. त्याच्या वर येईपर्यंत पाणी घालून घेऊया. त्यानंतर त्याच्यामध्ये हा एक कांदा आहे, जो त्याची मी सालं काढून टाकली आणि साफ करून घ्यायचा, धुवून घ्यायचा, तो टाकून दिलेला. नंतर ह्या 5 लसणाच्या पाकळ्या आहेत, बघू शकता. खूप छोट्या पण नाही आणि मोठ्या पण नाही अशा आहे. नंतर हा 1 इंची आल्याचा तुकडा आहे. तर या आल्याच्या तुकड्याला मी थोडंसं, या तुकड्याचे थोडे छोटे मी काप करून घेते, ते पण याच्यामध्ये टाकून घेऊ. आता याला गॅसवर ठेवून आपल्याला फक्त 1 ते 2 जे आहे ते चांगली मोठी उकळी येऊ द्यायची आहे. आता हे कॉर्न उकळून घेतल्यानंतर या चाळणीत आपण ओतून घेऊ. हे पूर्णपणे आता थंड होऊ द्यायचे आहे. लवकर थंड व्हायसाठी हवं तर तुम्ही वरून असं पाणी टाकू शकता त्याच्यावरती, म्हणजे लवकर थंड होईल ते. आणि आता आपण हे दुसरीकडे ठेवून देऊ, कारण खालचं पाणी गरम आहे त्याच्यामुळे ते थंड होणार नाही लवकर. हा जो उकडलेला कांदा आहे ना, मी थोडा याला कट करून घेते, म्हणजे काय होईल ते लवकर थंड होईल आपला. आपण जे सव्वा कप कॉर्न घेतले होते ना, त्याच्यामधले मी पाव कप कॉर्न जे आहे ते बाजूला काढून घेते. फक्त कॉर्न काढायचे आहे, त्याच्यामधलं अद्रक लसूण वगैरे आपल्याला नाही काढायचं आहे. हे आपलं थंड झालेलं आहे आता. आणि आता हे उकडून घेतलेलं सगळं साहित्य आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देऊ. हा कांदा पण टाकून देऊ आणि हे 6 ते 7 काळे मिरे आहेत ते पण टाकून देते. तर 1 चमचा पाणी घालून घेऊ त्याच्यामध्ये. आणि आता याला झाकण लावून आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ. तर याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं तर थोडं पाणी अजून तुम्ही घालवून ते फिरवू शकता, पण आपल्याला चांगलं फिरवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आता हे छान असं एकजीव मस्त फिरवलं गेलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया, म्हणजे जो मोठा चमचा होता ना त्या चमच्याने 2-2.5 चमचे पाणी याच्यामध्ये टाकलं होतं मी फिरवायच्या वेळेस. आता हे थोडंसं पाणी आपण टाकून घेऊ. 1 बाउलभर मी पाणी घेतलं आणि याला थोडंसं आपण आता मिक्स करून घेऊ असं, म्हणजे ह्या चाळणीमध्ये परत याला टाकून घेऊ. ते एक तर हे चाळून घेऊ शकता किंवा चाळून न घेताही तुम्ही हे वापरू शकता, पण मध्ये परत पाणी टाकून हे थोडंसं असं करून घ्यायचं, म्हणजे आजूबाजूला लागलेलं सगळं निघून येतं त्याचं. तर हे पण पाणी आपण आता याच्यावरती टाकून देऊ. आता हे थोडंसं हाताच्या साहाय्याने आपण सगळं असं करू, गोल गोल फिरवू, म्हणजे त्याच्यामधलं सगळं आपल्याला जे पाहिजे ना, ती पेस्ट म्हणा किंवा ती प्युरी सगळी खाली पडून जाईल आणि फक्त ते
जी सालं आहे ते वरती राहतील. तर तुम्ही हे चमच्यानी करू शकता. आता हे जो आहे ना, याच्यामध्ये मी परत थोडंसं हे पाण्यामध्ये टाकून घेते, कारण बराच कस याच्यामध्ये असतो आणि मग मी परत हे चाळून घेईल. त्याच्यामध्ये मी परत अर्धा कप जे आहे ते पाणी टाकून घेतलं होतं. म्हणजे आणि आता थोडंसं हाताच्या साहाय्याने असं करून घ्यायचं, म्हणजे सगळं त्याच्यात पडून जाईल. आणि तुम्ही बघू शकता, हा फक्त जो आहे वरची जी सालं असतात ना, ती सालं याच्यामध्ये राहते. तर आपण हे टाकून देऊ. झाडामध्ये टाका, छान खत होतं त्याचं. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपलं हे आता मिश्रण तयार झालेलं आहे. अजून याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि मी इथे जे आहे 3.5 बाउल याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं, आणि जे आपण सुरुवातीला टाकले होते ते 2.5 चमचे एवढं टोटल पाणी याच्यामध्ये वापरलेलं आहे. आणि आता ही परफेक्ट आहे आपलं. आता ज्या गंजात सूप शिजवून घ्यायचं आहे हे मी त्याच्यामध्ये टाकून घेते. मीठ घालून घेऊया. जिरे पावडर, भाजलेल्या जिऱ्याचं पावडर आहे 1 चमचा. ते तुम्ही बघू शकता. इथे मी हे ओट्स घेऊन घेतलेले आहे आणि या ओट्सची मी पावडर करून घेते. सो अशा पद्धतीने मी त्याची पावडर करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी त्याच्यामधली फक्त एवढी पावडर, म्हणजे 1 टेबलस्पून पावडर जे आहे ते घेऊन घेतलेली. आपण केली जास्त, कारण थोडंशा याची व्यवस्थित पावडर होत नाही, म्हणून थोडं ते जास्त घ्यावं लागतं. पण एवढ्याचं काम नव्हतं. आणि आता आपण हे जे तयार करून ठेवलेलं आहे ना आपलं सूप, अजून सूप पूर्णपणे रेडी व्हायचं आहे. तर त्याच्यामधलं मी थोडंसं याच्यामध्ये टाकून घेते आणि आपल्याला याची एक स्लरी तयार करायची आहे. आणि तुम्ही बघू शकता की आपली स्लरी अगदी तयार आहे. आणि ही आपण या आपल्या सूपमध्ये ओतून देऊ. थोडंसं साध्या पाण्याने हे मिसळून घ्यायचं, म्हणजे त्याला लागलेलं पण निघून येईल, वेस्ट जाणार नाही. आणि आता आपण हे मिक्स करून, काय होतं ना की याच्यामध्ये आपण डायरेक्ट पावडर टाकलं ना तर त्याला खूप वेळ जातो मिक्स करायला, म्हणून थोडंशा याच्यामध्ये आपण स्लरी तयार केली तर पटकन होते ते काम, म्हणजे आपला वेळ वाचतो तिथे आणि त्रास पण होत नाही. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. इथे मी गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि आता आपल्या या सूपाला आपल्याला उकळून घ्यायचं आहे. जनरली सूपामध्ये मोस्टली कॉर्नस्टार्च टाकलं जातं, म्हणजे त्याचं एक टेक्स्चर यायला, एक तकाकी यायसाठी किंवा एक वेगळं अपिअरन्स यायसाठी नेहमी कॉर्नस्टार्च वापरतात. पण प्रत्येक याच्यामध्ये कॉर्नस्टार्च नको म्हणून, आणि कॉर्नस्टार्चचं अल्टरनेटिव्ह म्हणून माझं मीच वापरलं. मी त्याच्यामध्ये ओट्सचं पावडर टाकून घेतलं, म्हणजे एक हेल्दी आपण सूप बनवतो तर एक हेल्दीनेस असतो की सूप हे हेल्दी असते बा, म्हणून मी ते टाकलेलं. हे तुमच्याकडे कॉर्नस्टार्च तुम्ही नाही टाकायचं आहे किंवा तुमच्याकडे ओट्स पण नाही तर तुम्ही असंही ठेवू शकता. असंही हे सूप चांगलं होतं. थोडंसं असा एक फुटकरपणा येतो जेव्हा आपण नुसतं कॉर्नस्टार्च किंवा हे न वापरता, त्याच्यामुळे हॉटेलमध्ये बाहेर मोस्टली जे आहे ते कॉर्नस्टार्च त्याच्यामध्ये टाकतात. आपल्याला याला जास्त शिजवायचं नाही आहे, फक्त 1 ते 2 उकळी येऊ द्यायचे आहे. पण हे फिरवत राहायचं आहे, कारण आपण ते पावडर टाकलं ना त्याच्यामुळे थोडे गडे याचे होऊ शकतात, म्हणून ते बॉईल येईपर्यंत थोडंसं मध्ये मध्ये फिरवत राहायचं. तुम्ही या सूपला तडका पण देऊ शकता, म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं तुपाचा तडका देऊ शकता. तुम्ही याला तूप आणि जिऱ्याची फोडणी घालू शकता. तुम्हाला कांदा आणि लसूण नको असेल सुपामध्ये तर तुम्ही ते अवॉइड पण करू शकता. तुम्ही बघू शकता आपल्या सुपाला उकळी आलेली आहे. आपल्याला खूप शिजवून नाही घ्यायचं आहे. आणि इथे आपण आपला गॅस जो आहे तो बंद करून देऊ. आणि गॅस बंद केल्यानंतर सर्व करायच्या आधी या संपूर्ण सुपामध्ये हे अर्ध लिंबू आहे, तर या अर्ध्या लिंबूचा आपण रस टाकून घेऊया. कारण आपले कॉर्न जे आहे ते स्वीट आहे ना, त्याच्यामुळे एक टेस्ट छान बॅलन्स होते आणि छान चव लागते आणि व्हिटॅमिन सी पण आपल्याला मिळते. आणि आता आपलं सूप पूर्णपणे सर्व करायला तयार आहे. मस्त गरमागरम आपण आता हे सर्व करूया. जे कॉर्न आपण बाजूला टाकले होते ना, ते कॉर्न याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि वाह क्या बात है, सुपर असं आपलं सूप दिसत आहे, म्हणजे अगदी दिसायला तेवढं टेम्पटिंग दिसते आहे. चला मी आता या सुपाचा आस्वाद घेते आणि तुम्ही करायला घ्या. डेलिशियस. सो तुम्ही एकदा अशा पद्धतीचं स्वीटकॉर्न जे आहे ते घरी नक्की बनवून बघा, खूप छान लागते. आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.